नेमप्लेट. का बरं मी बोलू नये? जिवंत असणाऱ्यांनीच बोलावं का? निर्जीवांना कंठ फुटू नये? हो, फुटला मला पाझर, ओठात आलाय प्राण, कुंठित भावनांना फुटलाय पाना, आणि नाही मी आता बोलणार, नाही मी आता ताना, मी बोले पुन्हा पुन्हा. 1937 पासून आम्हा सर्व निर्जीवांनी 90 वर्षपर्यंत ही शाळा बघितली, तरी म्हणतात बोलू नका. इतके दिवस मी निर्जीव होतो, मूक होतो. मलाही कान आहे, मलाही डोळे आहेत, जाणीवा ज्या माणसांना आहेत त्या. मी मुख्याध्यापकाच्या टेबलवर मला दरवाजाच्या बाहेर लटकलेला असतो नेमप्लेट. आजचं निमित्त म्हणजे एका तपापेक्षाही जास्त ज्यांनी मुख्याध्यापक धारण केलं त्यांचं पद मी धरून ठेवलंय. येणाऱ्या जाणाऱ्यांना, ओळखी अनोळखींना दर्शवित असतो की मी ह्या मुख्याध्यापिका आहे, म्हणजे सौ स्वाती गजानन कुलकर्णी. खरं सांगू, खुद्द मुख्याध्यापिकेपेक्षाही मी या शाळेच्या घडामोडींना अखंड साक्षीदार आहे दिवस रात्र. मात्र एक शिक्षक सांगत होते की रात्री 12 वाजता व पहाटे 5 लाही ह्या मुख्याध्यापिका व्हॉट्सअपवर शाळेसाठी मेसेज पाठवतात. मग मी तर जागतोच आहे, तर मुख्याध्यापिकाही जागत आहेत अशी मला जाणीव झाली आहे. अहो, मुख्याध्यापक पद सांभाळणं म्हणजे काटेरी मुकुट परिधान करणे. कसरतच असते ती तारेवरची. खरं आहे ना कुलकर्णी मॅडम? या खुर्चीत बसलो की मान सन्मान मिळतो, आदराचा गुच्छ मिळतो आपल्या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मुखातून. कान टवकारले नुसतं मुखातून म्हटलं म्हणून कृतीतूनही असते. असा टवटवीत नाही राहते तो फुलासारखं मुख्याध्यापकाला. मन कोमल असलं तरी फुलासारखी फुलाच्या खाली काटे असतातच. नेमप्लेट म्हणून मी टणक आणि कडक आहे. तसंच राहावं लागते त्यांना. कडक शिस्ती आणि टणक कणखर मनातून नव्हे तर यशस्वी खुर्चीच्या स्वभावातून. कधी सुईचं टोकही व्हावं लागतं, तर कधी विशाल आकाशा एवढंही व्हावं लागतं. त्यांना इतकं अचानक लवचिक व्हावं वाटते, व्हावं लागतं, इतकं अचानक लवचिक व्हावं लागतं की सुईचं टोक आणि आकाशा एवढं विशाल. ह्या मुख्याध्यापकाच्या कक्षात दरवाजालाही विचार. ह्या कक्षात येणाऱ्या जाणाऱ्या हरेकांच्या प्रश्नांची उत्तरं जरी मिळत नसली तर दरवाजातून परत त्यांना समाधान मात्र त्यांना मिळतं. कधी कधी हसून परततात, कधी कधी रुसून परततात, तर कधी कधी रागावून सुद्धा परततात. लोक पालक असो का, शिक्षक असो का, आणखीन कोणी का विद्यार्थी असो, मात्र त्यांना नंतर प्रत्यय आल्यावर परततात हसत मुखाने. जवळपास 50चा स्टाफ, ती 1300 पालक, तेवढेच त्याही पेक्षा हजारो माजी पालक, वरिष्ठ ऑफिसचे जे काही वरिष्ठ नित्य कार्यक्रम, हे सगळं सांभाळताना नाकी नऊ येतो. चतुरस्र आवाका लागतो मुख्याध्यापक पदाला. एक मात्र पाहिलं मी, डिसिप्लिन आणि उरक आणि तत्परता खूप कुलकर्णी मॅडमच्या अंगात. त्यातूनही चिडचिड होते कधी कधी. मात्र मी कधी कधी तो चिडचिडपणा औड घटकेचाच हो. त्यामुळे त्यांना राग येत होत, म्हणून त्या रागिष्ठ. पद आहे ते प्रमुख पद. पहा ना तोलून त्यांची कारकीर्द. एकही तुकडी तुटली नाही की शाळेच्या गुणवत्तेमध्ये वाढत चालली. ग्लोबलायझेशनच्या या काळात, कॉन्व्हेंट कल्चरच्या या जमान्यात मराठी शाळा, त्यातल्या त्यात कन्या शाळा टिकून ठेवणं आणि शाळेच्या संस्थेचं नावलौकिक वाढवणं छोटाचा खेळ नाही बा.